यात एक बातमी महत्त्वाची पाहूयात। गोरेगावातील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये बुरखाबंदी। गोरेगाव येथील विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये अचानक बुरखाबंदी लागू केलेल्या नव्या ड्रेस कोडमुळे हा वाद निर्माण झालाय। अनेक वर्ष परवानगी असलेल्या बुरखा घालण्यास वर्गामध्ये आता कॉलेजने बंदी घातली आहे। यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवलं जात होतं, तर काही विद्यार्थिनींच्या मते ते आता कॉलेजमध्ये बुरख्यात येतात आणि वर्गात जाण्यापूर्वी मग त्या वॉशरूममध्ये जाऊन नियमितपणे कपडे बदलतात। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडून। विजय, आत्ता काय सगळा हा प्रकार आहे? नक्की जर आपण पाहिलं तर काल न्यूज 18 लोकमतने एक पहिली ब्रेकिंग केली होती, जी काल विवेक ज्युनियर कॉलेज जे आहे गोरेगावातील त्यांनी एक सर्क्युलर काढला होता। त्या सर्क्युलरमध्ये असं उल्लेख केलं गेलं होतं की बुरखा आणि शॉर्ट ड्रेस त्याच्या बाबतीत बंदी आणली होती। त्याच्यात नंतर काही मुस्लिम बांधवांनी आणि मुलींनी त्यांना या सर्क्युलरला विरोध केला होता आणि नंतर अनेक त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी या सर्क्युलरला विरोध केला। तसेच आज पुन्हा ते वाद चिघळलं। त्यांनी अनेक वेळा कॉलेजच्या संचालकाशी भेटायची प्रयत्न केलं, संचालक भेट दिलं नाही। त्याच्यानंतर त्यांची वादावादी तिकडे निर्माण झालं आणि आपण जर पाहिलं तर ही दृश्य ज्या पद्धतीने तिकडे जे ते भेटण्यासाठी आले होते, तिकडे पत्रकारांशी उद्धटपणाने ते बोलत होते, तसेच पोलिसांशी वाद घालत होते आणि आता त्यांना पूर्णपणे या जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। निश्चितच नेमकं हे सगळं प्रकरण आता मोठ्या प्रमाणात एक वळण घेताना दिसून येते। मुलींनी आंदोलन सुद्धा केलेलं दिसतंय तिथे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। यात बुरख्यावरील बंदीवरून मुंबईमध्ये एक नवा वाद सुरू झालाय। बुरख्यावरील बंदी विरोधात मुंबईतील मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केलंय। मुंबईतील एका महाविद्यालयामध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत। गोरेगावच्या विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुलींना बुरखा घालण्यास मनाई केली, तर मुलांना टोपी आणि कुर्ता पायजामा घालण्यासही बंदी घालण्यात आली। यावरून हा सगळा वाद सुरू झाला। मुंबईच्या विवेक ज्युनियर कॉलेजने बुरख्यावरती बंदी आणलेली आहे। सध्या मी या विवेक ज्युनियर कॉलेजच्या बाहेर आहे। इकडच्या सिक्युरिटीची आम्ही बातचीत केली, त्यांच्याशी बरेच प्रयत्न केलं की आम्हाला या शाळेच्या जे मुख्य संचालक आहे त्यांच्याशी भेट करून द्या किंवा आम्हाला विद्यार्थी जे कोणी आहे त्यांच्याशी भेट करून द्या। नेमकं या सर्क्युलरच्या संदर्भात आम्हाला त्यांच्याशी बातचीत करायची आहे। त्यांनी या सिक्युरिटीनी उद्धटपणाने उत्तर देऊन गेट बंद केलेला आहे आणि न्यूज 18 लोकमतची बातचीत करण्यासाठी मनाई सुद्धा दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर या बुरखा बंदीनंतर ज्या बंदी घेतल्यानंतर त्यामुळे मुस्लिम विद्यार्थी आता निषेध व्यक्त केलेला आहे। कॉलेजच्या बुरख्यावर बंदी घालण्याचा हा सर्क्युलर जाहीर केलेला आहे। तसेच लहान टॉप आणि लहान ड्रेस घालायचं नाही असं सर्क्युलर तो जाहीर केलेला आहे। काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात निषेध केलेला आहे। कॉलेजने विद्यार्थ्यांना बुरखा न घालण्याचं आदेश देणारे परिपत्रक जाहीर केलेलं आहे, ज्यामुळे काही राजकीय लोकांनी सुद्धा या सर्क्युलर जाहीर केल्यानंतर निषेध व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।